तर संक्रांतीच्या हळदी-कुंकवासाठी तुम्हाला सुद्धा असं चटपटीत आणि वेगळं काहीतरी करायचंय, जे खाल्ल्यावरती प्रत्येकजण तुमचं कौतुक करेल आणि "कसं गं केलं?" असं देखील विचारतील. तर त्यासाठी सुरुवातीला 1 वाटी मटार सोलून मिक्सरच्या भांड्यात काढले. मग त्यामध्ये 1 चमचा कच्चे धने, अर्धा चमचा बडीशेप, 4 मिरच्या, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, भरपूर कढीपत्ता घालायचा. पाण्याचा अजिबात वापर न करता वाटून घ्यायचा. आता एका भांड्यामध्ये 1 वाटी बारीक रवा, 1 वाटी गव्हाचं पीठ, अगदी थोडंसं मीठ, 1 पळी कडकडीत तेल गरम करून घेतलं, ते ह्यामध्ये घालायचं. प्रत्येक कणाला लागलं पाहिजे असं चोळून घ्यायचं आणि लागेल तेवढं पाणी घातलं. घट्ट पीठ भिजवलं. सध्यासाठी झाकण ठेवून बाजूला ठेवून द्यायचं. आता एका कढईमध्ये 1 पळी तेल गरम केलं. त्यामध्ये अर्धा चमचा जिरे, 2 चमचे बेसन आधी भाजून घ्यायचं. मग त्यामध्ये वाटलेलं मिश्रण घातलं. ते सुद्धा पाण्याचा अंश कमी होईपर्यंत परतू द्यायचं. मग ह्यामध्ये 1 चमचा गोडा मसाला, पाव चमचा हिंग, चवीपुरतं मीठ घालायचं. पुन्हा चांगलं 4 ते 5 मिनिटं परतू द्यायचं. मग ह्यामध्ये 1 छोटा चमचा चाट मसाला, भरपूर कोथिंबीर, अर्ध्या लिंबाचा रस घातला. व्यवस्थित मिक्स केलं. सध्यासाठी सारण बाजूला ठेवून द्यायचं. आता इथं पीठही चांगलं मुरलं. थोडंसं मळून घ्यायचं. पुरी एवढ्या साईजचा हातावरती गोळा एकसारखा केला. तेल पीठ काहीच लावता जमेल तितकी पारी पातळ लाटायची. त्यामध्ये तयार केलेलं सारण 1 चमचा भरायचं. व्यवस्थित करंजी बंद करायची. करंजीच्या कटरने साईडच्या कडा कट करून घ्यायच्या आणि अशाच पद्धतीने काही करंज्या तयार करायच्या. आता इथं काही करंज्या तयार केल्या. मध्यम गरम तेलामध्ये करंज्या सोडायच्या आणि मंद आचेवरती सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायच्या. तळल्यावरती काढून घेतल्या. मस्त खमंग चटपटीत तितकीच खुसखुशीत अशी मटारची करंजी आपण तयार केली. त्यामुळे तुम्ही सुद्धा ट्राय करा आणि भरभरून कौतुक करून घ्या.